ए हाय ऑल. एका गावी आलो होतो थोडंसं एका कामानिमित्त. कामाला थोडासा वेळ आहे, गाडीत बसलोय तर म्हणलं थोडंसं उसाचा रस प्यावं. आणि उसाचा रस पिता पिता लक्षात आलं की माझ्या वर्गातला एक मुलगा ह्या गावचाच आहे. ओके, मग तो आठवला, त्याच्यामुळं कॉलेज आठवलं, कॉलेजमुळे इंजिनिअरिंगचा प्रवास आठवला. इंजिनिअरिंगचा प्रवास किती कसा होता, अप्स अँड डाऊन्सवाला, टॉपसी टर्वी, उथल पाथलवाला, तो आठवला. तो तसाही माझ्या डोक्यातनं कधी निघतच नसतो मला. पण लक्षात आलं इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी. माझ्या लाईफची सगळ्यात इंटरेस्टिंग जर्नी राहिलेली आहे. खूप अप्स अँड डाऊन्सची राहिलेली आहे, खूप टर्मोइल्सची राहिलेली आहे. ओके, खूप मिझरीची राहिली आहे, खूप सॅडनेसची राहिली आहे, खूप साऱ्या फेलियर्सची राहिलेली आहे. आणि अल्टिमेटली ती पासची पण झालेली आहे. म्हणजे आय क्लिअर्ड, माझं इंजिनिअरिंग क्लिअर झालं. ओके, आणि मी पास झालो. अल्टिमेटली असं म्हणतात ऑल वेल दॅट एंड्स वेल. ओके, तर असं मग मी 97मध्ये जे फायनल इयरला होतो, तर मग 97मध्ये मी पास नाही झालो काही कारणांनी. आणि मग मी एक एक्झामच दिली नाही खूप वर्ष. ती दिली नंतर मला असं वाटतं 28 वर्षानंतर. ओके, तर मधल्या काळामध्ये मी काय करायचो, एक्झाम फॉर्म भरायचो पण एक्झामलाच जात नव्हतो. खूप फ्रस्ट्रेट झालो होतो, खूप राग आला होता मला. ओके, कारण की असं झालं होतं, जे सब्जेक्ट्स माझे राहिले होते ना, त्या सब्जेक्टमध्ये माझी कन्सल्टन्सी होती. त्या सब्जेक्टचे मी ट्युशन्स घेत होतो. त्या सब्जेक्टचे मी मुलांना पास केलं होतं. आणि ते सब्जेक्ट माझे निघत नव्हते. तर आय वॉज लाईक यार व्हॉट द हेल इज हॅपनिंग इन लाईफ. यार मेरे को नहीं देनी की एग्जाम, मेरे को नहीं करना है. ओके, आणि त्या सब्जेक्टमध्ये माझी कन्सल्टन्सी होती. आय वॉज अर्निंग लॉट ऑफ मनी इन टू दॅट सब्जेक्ट. सो ऐसा वो दिस इज द आयनी ऑफ व्हॉट एक्झॅक्टली वॉज हॅपनिंग. ओके, बट द फनी पार्ट इज दॅट, जो माझ्या आज लक्षात आला, इतके दिवस लक्षात नाही आला, की जसं मी सांगितलं की मी शेवटी पास झालो. ओके, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. तो एंड खूपच फनी होता जो आज मला आठवला. पास झाल्यानंतर मग मी इंजिनिअरिंग कॉलेजला युनिव्हर्सिटीला मार्कशीट घ्यायला गेलो. 28 का 29 वर्षानंतर मग मी पास झालो होतो. मग मी त्या युनिव्हर्सिटीच्या त्या विंडोवर गेलो. ओके, त्या क्लर्कच्या, अरे म्हटलं मी मार्कशीट घ्यायला आलो. तर तो क्लर्क मला विचारतो, हा सांगा तुमच्या मुलाचं नाव. मी त्याला म्हटलं माझ्या मुलाचं नाही आहे, माझंच आहे. म्हटलं तुमचं आहे, तुम्ही कोणती एक्झाम दिली? म्हटलं इंजिनिअरिंगची दिली. म्हटलं बस फायनल इयरची. अच्छा, काय नाव आहे? म्हटलं श्याम धोटे. अरे श्याम धोटे, जे गोंधळ झाला रे बाबा त्या एवढ्या मोठ्या हॉलमध्ये. अरे श्याम धोटे आले, श्याम धोटे आले, श्याम धोटे आले. म्हणजे लिटरली जसं काही मला सगळेजण ओळखत होते. अरे मग तो मला म्हणतो, अरे भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही पास नाही झाले म्हणे श्याम भाऊ, आम्ही पास झालो. असं आहे म्हणे, तुमच्या एकट्यासाठी आम्हाला इतका वर्ष रेकॉर्ड मेंटेन करावा लागत होता की सगळं युनिव्हर्सिटीचा विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड एका बाजूला होता आणि तुमचा रेकॉर्ड एका बाजूला होता. सो इट वॉज लाईक यार हा माणूस केव्हा पास होतो आणि हा रेकॉर्ड आपण केव्हा बंद करतो. आम्ही सगळे लिटरली त्याच्यासाठी एक वैतागलो होतो. म्हणजे अशा प्रार्थना करत होतो की देवा ह्या माणसाला पास कर. एक तर हा इंजिनिअरिंग सोडत नाहीये परमनंटली, हा फॉर्म भरतो, एक तो इसको परमानेंटली इंजीनियरिंग छोड़ने के लिए बोल दे या फिर इसको पास कर दे. तो अल्टिमेटली यार तुम पास हो गए. आम्ही जितके आनंदी सगळे म्हणजे माझ्या पास व्हायचं समाधान त्या युनिव्हर्सिटीच्या त्या हॉलमध्ये 20-25 क्लर्कच्या तोंडावर मला जे दिसलं, मला जे जाणवलं, अरे बाप रे बाप रे बाप, काय सांगू तुम्हाला. मग त्यांनी मार्कशीट, तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्ही तिथे जा म्हणे, त्या कपाटामध्ये ती मार्कशीट ठेवली आहे. अरे म्हटलं ते, आणि तिथं तो चपरासी आहे. तर म्हटलं अरे म्हटलं चपरासीला म्हणे सांगायचं माझं नाव श्याम धोटे म्हणे, तुमची मार्कशीट वेगळी ठेवली आहे म्हणे, अख्ख्या युनिव्हर्सिटीची मार्कशीट वेगळी. सो ऐसा है, वो जर्नी वॉज फुल ऑफ मिजरी, इट वॉज फुल ऑफ पेन, इट वॉज फुल ऑफ फेलियर्स, इट वॉज फुल ऑफ डिस्ट्रेस. बट आई टेल यू, the ending was really very happy. The ending was really very satisfying, and I can say that the ending is really inspiring also. की मला असं वाटतं तुम्ही देवाला थकू शकता. म्हणजे तुम्ही जर नाही थकले ना, एक दिवशी देवच थकतो तुमच्या जर्नीला. ओके, की हा साला मरत नाहीये, हा साला तुटत नाहीये, इसको यार जिंदगी में क्लियर कर दो. अभी ये नहीं हार मान रहा ना, अपने को हार माननी पड़ती है. सो हैव अ नाइस डे, लव यू ऑल, टेक केयर, बाय.